आज हेड सरांचा मूड लई चांगला आहे वाटतं. त्यांना लवकर घरी जाऊ का असं विचारलं तर जा म्हणलं लगेच. वा, आज मामा मामी पण येणार आहेत का घरी. तब्येत पण सकाळपासून काय बरोबर वाटते ना. अंजली, आज संध्याकाळी तूच येतेस का घरी? अगं नाही ग, आज नाही जमणार मला. आज शिष्यवृत्तीच्या कामासाठी राणाजी येणार आहेत ना संध्याकाळी. आता ते बी बरोबर आहे म्हणा. आता राहणारच लई महत्वाचं. नाही, शिष्यवृत्तीचं काम जास्त महत्वाचं आहे. अरे रेणुकाबाई, तुम्ही अजून इथंच? अहो तुम्हाला लवकर जायचंय ना. चला चला चला, निघा निघा निघा. होय सर, निघतच होते. अरे हो पाठकबाई, आज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर एक महत्वाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवणार आहे. काय आहे, परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे या घटक चाचणीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही काढायच्या. मी नाही म्हणजे करीन मी, पण एवढे सगळे सिनियर शिक्षक असताना मी. हेड सर सांगतायत ना, मग तुम्ही काढायच्या. उच्च विद्याविभूषित ना. बघूया तुम्ही काय दिवे लावताय ते. ठीक आहे, मी उद्या येताना करून आणते. उद्या नाही, आजच. आणि काय आहे, शाळेतलं काम बाहेर गेलेलं मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे इथलं काम इथंच झालं पाहिजे आणि आजच. सर, उद्या केलं तर नाही का चालणार? मला आज जरा कारण नको आहे, कारण नको आहे. हे जरा ते जरा. आणि हे बघा डिग्रीवाल्या बाई, शाळेच्या कामकाजाबाबत चालढकल केलेली मला अजिबात चालणार नाही. इथं नियम तो नियम. हे सगळे शाळेचे नियम मी काटेकोरपणे पाळतो. म्हणून मी कोण आहे? हेड सर आहे. तेव्हा माझं ऐकायचं. शाळेचं कामकाज तुम्हाला दिलेलं आहे ते आजच्या आज झालं पाहिजे, कितीही उशीर झाला तरी. संध्याकाळी शाळा सुटल्यावर भेटा मला. संध्याकाळी तर राणाजींना भेटायचं होतं. आता काय करायचं? फोनही नाहीये त्यांच्याकडे. काय करावं? अंजली, मी निघते. हा, महाराज, समाधी खतम झाली असेल तर 2 घास खाऊन घ्या. हा, जेवतो. तू तुझं बघ की. काय झालं देवा, एवढी कसली फिकर आहे? सकाळपासून बघतोय. विचार करतोय. स्कॉलरशिपचा काय? हा, अरे लई टेन्शन आले मला या स्कॉलरशिपचं. दाताड काढायला काय झालंय? अरे तुझा आणि स्कॉलरशिपचा संबंध काय? 4थीतनं शाळेतनं पळून आलास, ते परत कधी शाळेत तोंड बघित नाही. आणि तुला कसलं टेन्शन रे? म्हणून तर एकतर आपल्याला शाळेचा काय संबंध नाही, तरी बी काय ते झोंबड. म्हणून तर टेन्शन आलंय. मला तरी कोडच पडले. आता हे तुझ्यासारख्या अडाण्याला अभ्यासाचं काम दिले तरी कुणी, आणि तू घेतलंस तरी कसं? बाईंच्यासाठी नव्ह. कर्मचारी आहे मी, आणि वैलींचा लय विश्वास आहे माझ्यावर, म्हणून हे काम मला दिले. तर महत्वाचं काम आहे म्हणून विचार करते. तुझ्या पोटात का दुखायला लागले? महत्वाचं काम? वा रे वा, तालमीची माहिती घ्यायला पाहुणे आल्यात, ते काम महत्वाचं नाही वय? तालीम म्हणजे माझ्या आजचा मळ. झोपत बी कोणी विचारत तरी बी सांगणार. आता शाळा म्हणजे अवघडच गणित आहे. त्यात बाईंसमोर. बरं ती जाऊ दे. तू वाजलं किती सांग? 5:30. हा, काय? अरे 5 वाजता शाळेत जायचं होतं. अरे अरे अरे, आता जेवतोय ना आपण. 5:30 ला कधी जेवतोय काय आपण? तुझं काय खरं नाही गड्या. पार कामातच गेलास की तू. मी भेटायला लय चुकावला झालायस का? दिन एक रप्पाडा. काय बी बडबडतोस? अरे आईच्या नावानं स्कॉलरशिप सुरू केली वहिनींनी. तेव्हा एखाद्या हुशार पोराला स्कॉलरशिप मिळेल तर
आबा बी खुश होतील ना. हा, लई जबाबदारीचं काम आहे म्हणून वहिनींनी मला दिले. लाडांना काय कळतंय? हट. बरं बाबा, मी अडाणी, तू हुशार. झालं, आता जीवन घे आणि मग बस विचार करत. मी जातो एकटाच कामानं मरून. बर, हे दुख नाही वय तुझं. ठीक आहे, तुझं बी काम कर तू आणि मग जा तू शाळेत. हा, माझं नाही, आपलं. बरं आपलं. हा, जेव की. तू बी जेव की. पाय दाबतेस ना ब काही सरली. चंदा, हा? ही हेअरस्टाईल छान आहे ना ब. होय. करायला पाहिजे एकदा. हा. हा महाजन मास्तर बोला. नमस्कार वहिनी साहेब. वहिनी साहेब, आपण जशी आज्ञा केली ना तसं केलं. आता किमान 8-9 वाजेपर्यंत या डिग्रीवाल्या बाई काही शाळेबाहेर पडणार नाही. वा वा वा, तुम्हाला का नाही एक मोठं अवॉर्ड देण्याचं म्हणत आहे आमच्या. वहिनी साहेब, वहिनी साहेब, अहो तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींच्या डोक्यात चांगलेच विचार येणार. आता या पुरस्कारासोबत माझ्या पत्नीचाही विचार डोक्यात आणा ना वहिनी साहेब. हा? हो, तुम्हीच काहीतरी चंदा, हा? आता कसं होणार आहे का आमच्या लाडक्या राणा भाऊजींचं? नाही, 8 वाजेपर्यंत मास्तरीनबाई तर शाळेतच थांबणार आहेत आणि 7 वाजता राणा भाऊजींना आम्ही इथं वाड्यावर बोलवलंय. आज काय त्यांची गाठभेट होत नाही. पाय दाब, आमच्या बरोबर हसतीय. हे एक बेस झालं बघ. हा, पण ते मोठ्याला बसवणं जमेल ना व? का मी येऊ? नका नका, झालं माझं काम. तुला जायचं ना शाळेत, उशीर होतोय. अरे येळ आहे अजून. किती वाजलं? 5:15. हा? काय? अरे मगाशी 4 म्हणालास तू. अरे आता मी खरं बोललो असतो तर तू आला तसं माझ्या संग दुकानात. अरे 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 टाकी, उशीर होते ना तुला. हा. अरे गाडी तर घेऊन जा. बरं झालं शाळा सुटायची टाइमात आलं. पण बाई तर कुठे दिसत नाहीत. ढेरपोटिया पोस्टर इंग्लिश, समधी गेली कुठं? काय करावं? राणाजी आले असतील का बाहेर?
सांगून तरी येऊया की नाही जमत आता भेटायला, किंवा थोडा वेळ लागतोय असं तरी सांगू ना. होय अरे ये इकडे. कुठे गेले रे समधी? घरी. आणि त्या वाटक बाई गेले असतील घरी. आम्हाला शेवटचा तास खेळ सरांचा होता. ठीक आहे जावा घरी. या बरकतने भारी गोळ घातला. काय करावं? नको थांबतो जरा. हो थांबा. कुठे निघालात? काम दिलेलं पूर्ण झालं का? शाळा तरी कमी दिसते, बाई बी कुठे दिसत नाहीत. कुठे गेले असतील? सर मी 1 मिनिटात बाहेर जाऊन येऊ का? ठीक आहे, पण लगेच या, नाही तर लावाल अर्धा तास. नाही 1 मिनिटात येते सर. या. घराकडे गेले असतील. हा या या. घ्या. बोला अंजली. मला सांगायचं होतं की आज मला यायला जरा उशीर होतोय. राणाजी येणार होते घरी शिष्यवृत्तीच्या कामासाठी. ते जर का आले ना तर. अरे वा, कसली शिष्यवृत्ती? राणाजींना कसली शिष्यवृत्ती मिळाली आहे? अहो मी ते सांगते नंतर तुम्हाला. जर का ते आता घरी आले तर त्यांच्याशी गप्पा मारत बसा, किंवा सरळ त्यांना शाळेतच पाठवून द्या ना. अगं मग हे अगोदर नाही का सांगायचं? एक तर बँकेत डोकं वर काढायला वेळ नाहीये, त्यात तुझी आई जबरदस्तीने मला शॉपिंग करायला घेऊन आली आहे. तिला काहीतरी वाण सामान घ्यायचं आहे ना. माझ्यावर विश्वास नाही आहे तिचा. काय वाटेल ते उचलून आणीन असं वाटतंय. अरे बापरे. बर ठीक आहे बाबा, मी बघते काय करायचं ते. हो हो मी ठेवते फोन. बाय. आता काय करायचं? राणाजींना कसं कळणार? छे. पाय कुठं गेल्या? कधी येणार? इकडं पाटकबाई नाहीत, तिकडं वहिनींची माणसं बी येणार आहेत. पाटकबाईंना नाही भेटलो तर त्यांना राग येणार. टायमात घरी नाही पोचलो तर वहिनींना वाईट वाटणार. नुसता घोळून बसलाय. हॅलो बाबा, अगं खेळताना जरासं लागलं म्हणून दवाखान्यात कोण जातं का? अगं मला शाळेत काम आहे, येळ नाही. उगाच भोकाड पसरू नका. हे बघ तू पोराला घ्यायला जा दवाखान्यात. काय हो माधव दादा,
काय झालं? अहो, पोरगे खेळताना पडले. बायकोनं रडून रडून डोक्यावर घर घेतले. खूप पडले डोक्याला. अरे बापरे. अहो मग तुम्ही इथं काय करताय? जा ना घरी. अहो महाजन सरांनी काम सांगितलं तुमच्या जवळ थांबायचं. तुम्हाला एकटी सोडून कुठं जाऊ? तुम्ही त्याची नका काळजी करू. घराचं काम आधी महत्वाचं. तुम्ही जा. जाऊन येऊ लगेच. अहो नाही सांगणार मी सरांना. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही जा. चालेल. ह्या काय किल्ल्या शाळेला नीट कुलूप लावा. सकाळी मी किल्ल्या घेऊन जाईल. आणि हेड सरसनी यातलं का सांगू नका सर. हा येऊ म्या. कुठं गेले असतील राणा भाऊजी? 7 वाजलं तरी बी घरी नाही आलं. कुठं अडकून पडल्या असत्याल देव जाणे. हा ते आपलं भेटायचं ठरलं होतं. हो पण महाजन सरांनी मला आयत्या वेळेला काम दिलं महत्वाचं. मी तुम्हाला शोधायला बाहेर पण आले होते पण तुम्ही दिसलाच नाही. अरे बराच वेळ थांबलो तो बाहेर. मला वाटलं तुम्ही घराकडे गेला असाल. तिकडे पण आलो तर मला वाटलंच होतं म्हणून मी घरी फोन पण केला होता. पण घराला कुलूप आहे. हो ना आई बाबा नेमके मार्केटला गेले होते. पण तुम्हाला कसं कळलं मी इथे? असंच आपल्या अंदाजानं. मी काय मग बरं झालं तुम्ही इथे आला. मला अंधाराची खूप भीती वाटत होती. तुम्ही थांबताय ना आता? माझं हे काम अर्ध्या 1 तासात पूर्णच होईल. चालतंय की. आता घरी जातो म्हणून कसं सांगायचं? घरी नाही गेलो तर वहिनीला वाईट वाटणार. आता गेलो या घाबरणार नाही. अंजलीबाईंना अंधारात असे एकटं सोडून चालणार नाही.